शेतकरी बांधवांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत. मागे 15 दिवसामध्ये बरेचशा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होऊन गेल्यात. भरपूर शेतकऱ्यांनी त्याची निवड केली, पण अजूनही लाखो शेतकरी हे वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत. आणि वेंडर जे ॲड होत आहेत ते एक वेंडर त्यामध्ये ॲड होत आहेत आणि शेतकरी एक संभ्रमात आहेत की ही कंपनी आली, ही कंपनी निवडावं की नाही. तसंच आज आता जर बघितलं तर वेबसाईटवर एक कंपनी, त्यामध्ये सिरियस सोलार म्हणून एक कंपनी आपल्याला ॲड झालेली दिसते. याच्यामध्ये बघा, सिरियस सोलार एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एक आता जर बघितलं तर वेबसाईटवर ॲड झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता या कंपनीबद्दल माझ्या तर कुठं ऐकण्यामध्ये पंप बसलेत हे कुठं नव्हतं. तुमच्याकडे जर अशा या प्रकारच्या कंपनीचे जर पंप बसले असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आता या कंपनीबद्दल जर बघायचं झालं तर यांची वेबसाईटवर जर गेलो तर बघितलं तर त्यांनी एक सिरियस सोलार सिस्टम म्हणून एक कंपनी आहे. कंपनी आंध्र प्रदेशमध्ये याचं पूर्णपणे हे दाखवत आहे लोकेशन वगैरे या कंपनीचं, की या ठिकाणाहून ही जर का वेबसाईटवरचा जर डाटा बघायचा झाला तर 2018 मध्ये या कंपनीनं एक म्हणजे यांचं स्ट्रक्चर जे आहे ते सोलार सिस्टीममध्ये काम चालू केलेलं वेबसाईटनुसार आपल्याला पाहायला मिळतं. याच्यावर एक डाटा अशा पद्धतीत दिलेला आहे की त्यांनी सोलार पॅनल हे मॅन्युफॅक्चर करतात म्हणून त्यांनी वेबसाईटवर नमूद केलेलं आहे. आणि ऑफ ग्रीड, ऑन ग्रीड वगैरे हे दिलेलं हाय क्वालिटी सोलार PV मॉड्यूल, सोलार सिस्टीम, LED सिस्टीम, सोलार सिस्टीम अशा पद्धतीत त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर काही डाटा त्यांनी दिलेला आहे. अप्रूव्ड वेंडर 1 मिलियन सोलार ऊर्जा लॅम्प्स, म्हणजे सोलार ऊर्जाचे जे काही प्रकल्प आहेत लाइटिंग सिस्टीममधले, तर त्या सिस्टीममध्ये त्यांनी काम केलेलं आहे. लाईट आणि सोलार पॅनल मॅन्युफॅक्चर करते असं एक यांच्या वेबसाईटवरून प्राथमिक अंदाजावरून आपल्याला समजतं. आता कॉन्टॅक्ट्समध्ये गेल्याच्या नंतर यांच्यावर जे काही संपर्क वगैरे मी करण्याचे प्रयत्न केले, परंतु एकही नंबर त्या ठिकाणाहून आपल्याला लागला नाही. नंबर सगळे स्विच ऑफ येत आहेत. आता मेलवर वगैरे त्या कंपनीबद्दलची माहिती घेऊ, परंतु प्राथमिक अंदाजानुसार कंपनी जी आहे ते पॅनल स्वतः मॅन्युफॅक्चर करते असा एक अंदाज आहे. आणि मोटर कंट्रोलर जे आहे ते कुठल्या तरी एखाद्या कंपनीचे आउटसोर्सिंग करून मोटर तुम्हाला त्या ठिकाणी बसणार आहे. आता ही कंपनी निवडायची किंवा नाही निवडायची ती तुम्ही ठरवू शकता, कारण याचं सर्व्हिस सेंटरबद्दल किंवा या कंपनीबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर ही कंपनीची निवड करा. अन्यथा थोडंसं आता एवढे दिवस थांबलेत तर आणखीन थांबून जा, कारण का कंपन्या ज्या आहेत ते तुमच्या माहिती असणाऱ्या कंपन्या याच्यामध्ये नक्कीच ॲड होणार आहेत. जी कंपनी तुम्हाला पाहिजे ती कंपनी सुद्धा तिथं मिळणार आहे. आपण मागेही सांगितलं होतं की त्याच्यामध्ये शक्ती कंपनी ॲड होणार आहे आणि शक्ती कंपनी त्याच्यामध्ये ॲड झाली सुद्धा. भरपूर शेतकऱ्यांनी निवडली, काही शेतकऱ्यांना त्या कंपनीची निवड करता आली नाही, पण याही नंतर शक्ती कंपनी त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. टप्प्याटप्प्याने त्यांना सर्वांना कोटा दिला जाणार आहे. कारण आता काल बघितलं आपण जे काही अर्थसंकल्प असो किंवा काल जे विधिमंडळामध्ये भरपूर आमदार आणि भरपूर जे काही मंत्री आहेत त्यांनी पण सोलारविषयी भरपूर मुद्दे त्यामध्ये लावून धरले होते. त्यामुळं ह्या ज्या कंपन्या आहेत त्या लवकरच सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत आणि ज्या आपल्याला पाहिजे त्या कंपन्या त्याच्यामध्ये येणार आहेत. आता ही कंपनीबद्दल जर मला माहिती नाही म्हणून असं नाही की कंपनी निवडू नका म्हणून. तुम्हाला जर या कंपनीबद्दल माहिती असेल तर नक्कीच या कंपनीची तुम्ही निवड करा जर कंपनी चांगली असेल तर. आणि जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं या कंपनीची जर माहिती नसेल तर शक्यतो कंपनी निवडण्याची थांबवा, कारण वेबसाईटवर जर गेल्याच्या नंतर सुद्धा पाहिजे एवढा डाटा त्यांच्याकडून मिळालेला नाही. कारण सोलार लाइटिंग क्षेत्रामध्ये ती मोटर कंपनी काम करते असं त्यांच्या प्राथमिक अंदाजावरून आपल्याला समजलं आहे. आता कंपनी ॲड झाली म्हणजे तिनं पूर्णपणे त्याचं मानक पूर्ण केलंच आहे. मॅटर करतं त्याची सर्व्हिस, कुठल्या कंपनीचं मटेरियल येणार आहे, काय आहे. एखादं सर्व्हिसचा जर प्रॉब्लेम आला तर सर्व्हिसबद्दल त्याचा इश्यू येऊ शकतो. म्हणून कंपनी निवड करताना थोडासा विचार करा आणि नंतरच त्या कंपनीची निवड करा. एवढीच तुम्हाला या कंपनीबद्दल माहिती द्यायची होती. कंपनी आता ॲड झालेली आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्या कंपनीबद्दल चेक करू शकता आणि कंपनीची वेबसाईट वगैरे आहे ती पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.